आणि यानंतरची दिवसभरातली सर्वात महत्त्वाची मोठी बातमी ती म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका केली जातीये असं एनआयएच्या विशेष कोर्टानं सांगितलेलं आहे। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टानं आज निकाल सुनावलेला आहे। काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि यूपीएने प्रयत्न केला तो किती खोटा होता हे कोर्टाने पुराव्यादिशी आज सांगितलेलं आहे। खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे। 17 वर्षानंतर का होईना पण सच्चाईचा विजय झालेला आहे आणि या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलंय। संशयावर केवळ आरोपी बनवता येणार नाही आणि सजाही देता येणार नाही असा कोर्टाने निकाल दिलाय। कोर्टाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। खऱ्या अर्थाने हे एक षडयंत्र होतं, एक कारस्थान होतं आणि एक साजिश होती आणि त्यामध्ये या लोकांना गोवलं गेलं। परंतु जे लोक भगवा आतंकवाद भगवा दहशतवाद म्हणाले त्याला न्यायालयाने एक करारा जवाब, एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे। दूध का दूध पानी का पानी झालेला आहे, सत्याचा विजय झालाय आणि मी म्हणेन की सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है। मालेगांव ब्लास्ट में आज 7 आरोपी निर्दोष साबित हुए हैं। इसमें से मैं सबको नहीं जानती थी, लेकिन साध्वी प्रज्ञा और कर्नल प्रसाद पुरोहित को मैं जानती थी नाम से। साध्वी मेरे को बहुत प्रिय थी। पूरी दुनिया में हिंदुत्व को बदनाम करने के लिए इस्लामिक आतंकवाद के मुकाबले में भगवा आतंकवाद शब्द को बनाया गया और उस शब्द को प्रमाणित करने के लिए बहुत बेकसूर लोग इसका शिकार बनाए गए। न्यायालयानं त्यावेळच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सनसनीत लगावली। सत्य पीडित होऊ शकतं पण पराजित होत नाही। अंततः सत्याचा विजय झाला आणि क्रूर काँग्रेस सरकारचा काळ हिंदू विरोधी कसा होता ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं। अनेक आर्मी अधिकाऱ्यांनी सुद्धा एटीएसने कशा पद्धतीने प्रेशर केलं होतं आणि खोटा जबाब द्यायला, खोटा साक्षी द्यायला लावलं होतं हे सुद्धा जाहीरपणे त्या लोकांनी सांगितलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने आज साध्वी प्रज्ञा सिंग असेल आणि कर्नल पुरोहित असेल यांना न्याय मिळत आहे। काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली सणसणीत चपराक आहे। यापूर्वी एनआयएने या आरोपींना सोडलंच होतं, पण आज जो कोर्टाचा निकाल आला त्या कोर्टाच्या निकालाने भविष्यात हिंदू समाजाला तरी किमान बदनाम करण्याचं काँग्रेसने थांबवावं। आज सर्वोच्च न्यायालयानं प्रज्ञा आणखीन ठाकूर आणि त्यांच्या सोबतच्यांना सगळ्यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातून सुटका केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। मग प्रश्न असा आहे, मग गुन्हेगार कोण? घटना तर घडल्या हे सत्य आहे ना। मग या घटना घडलेल्या सत्य घटनांमध्ये पोलिसांना आरोपी सापडत नाही। आज 17 वर्षानंतर या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे। मला वाटतं काँग्रेसने देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे। किसने नैरेटिव सेट किया, कौन था, क्या मास्टरमाइंड था, क्यों भारत में 100 करोड़ हिंदुओं को भगवा आतंकी कहा गया? आज एनआईए कोर्ट ने साबित कर दिया। लेकिन वो 17 साल कौन लौटाएगा उन सारे लोगों को जिनको आरोपी बनाया गया था? झूठा आरोप,
हिंदू विचारधारा ही नहीं आतंकी, हिंदू तो शांति का प्रतीक है। वो कैसे किसी को मार सकता है, कैसे को बॉम्ब लगा सकता है, वो कैसे ब्लास्ट कर सकता है? तो ये बहुत दुखद है। इन लोगों से पूछा जाएगा कि आप जवाब दीजिए, क्यों भगवा आतंकी, क्या नैरेटिव, किसके बोलने पे ये साजिश रची गई? भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी साधूंना पण आरोपी बनवलं. न्यायालयाने आज सांगितलं हे सगळं भोगत होतं, खोटं होतं. सोनिया गांधी, राहुल गांधींनी, काँग्रेसनी देशाची माफी मागितली. हिंदू कधी आतंकवादी नव्हते आणि पाकिस्तानहून आलेले जे अतिरेकी असतात त्यांना हिंदुस्थान कधी क्षमा करणार नाही. वोट बँकसाठी मुस्लिम म्हणू नये आणि त्यासाठी त्यांनी हिंदूंना देशद्रोही म्हणायची सुरुवात केली. काँग्रेस राष्ट्रवादी सोडून इतर सर्व संघटनांनी संदेह व्यक्त केला होता आणि कदाचित सरकारच्या वतीने जे पुरावे तेव्हा द्यायचे ते देता आले नाही आणि म्हणून आज कोर्टाने पुराव्याच्या अभावी या ठिकाणी सर्वांना या खटल्यातून कोणताही गुन्हा नाही असं म्हणत बाइज्जत बरी केलेलं असावं. अगर इस तरह से रीजनेबल और बियॉन्ड डाउट आप नहीं कर सकते हैं एजेंसीज, तो ये बहुत दुर्भाग्य की बात ही नहीं, लेकिन सिक्योरिटी और इन सब मामलों में भी जिस तरह से सुरक्षा के एक लोगों का एक अपना खुद का एक अंदाज़ रहता है कि मैं भारत का नागरिक, अपने इलाके में मैं सुरक्षित हूँ, सुरक्षा व्यवस्था यहाँ पे ठीक है, सरकारें अपनी जिम्मेदारी और सरकार के साथ में जो जिम्मेदारी सरकार इन लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ को देती है, पुलिस और इन तमाम एजेंसीज़ को, वो अपना काम ठीक कर रही है. अगर इस तरह से हुआ तो फिर जो निरपराध मारे गए, जो वहाँ पे निर्दोष मारे गए, वो क्या सोचेंगे, उनके परिवार वाले भी क्या सोचेंगे और क्या किस तरह का कानून चल रहा है. की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि ते परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे. कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्याच्या चपराक मिळालेली आहे. म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोणी करू नये. 17 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो. याच वेळी काँग्रेसनी भगवा आतंकवाद हा शब्द तयार केला आणि समस्त हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निर्णयाचं आम्ही पुन्हा स्वागत करतो आणि काँग्रेस ज्यांनी हा शब्द प्रचार सुरू केला तर त्यांनाही यामध्ये चांगलीच समज मिळालेली आहे की ज्या पद्धतीने तुम्ही हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं ते षडयंत्र आज उघडकीस आलं. हिंदू आतंकवाद हे जे शब्दप्रयोग काँग्रेसच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले जात होते, मला वाटतं की या न्याय निवाड्याच्या माध्यमातून त्यांना मिळालेली चपराक आहे आणि म्हणून माननीय न्यायालयाच्या निर्णयाचं या ठिकाणी आम्ही सर्वजण स्वागत करतो. या घटनेच्या माध्यमातून त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी राजकारण करायला घेतलं आणि निरपराध लोकांना त्या ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न केला गेला. नुसतं गोवण्याचा प्रयत्न नाही केला तर त्या निरपराध लोकांना काही वर्ष जेलमध्ये काढावी लागली. माननीय न्यायालयाने आज त्या ठिकाणी न्याय निवाडा करून या सर्व दुष्ट लोकांना चपास दिलेली आहे. कोर्टामध्ये एवढे वर्ष ती केस चाललेली आहे आणि साक्षी पुरावे सुद्धा मांडण्यात आले असतील दोन्ही बाजूला. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जर सर्वांचा विचार करून कोर्टाने जर तो निकाल दिलेला आहे तर कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावाच लागेल. या केसमध्ये सुद्धा कुठे कमतरता पडते आहे तपासामध्ये पोलिसांची, तर डिपार्टमेंट जे आहे प्रमुख जे आहे ते सगळा अभ्यास करतील आणि मग त्याच्यावर जे आहे काही मार्गदर्शक सूचना ज्या त्या प्रोसेस करतील. ते असं सुद्धा कामा की ज्या दिवशी ह्या बॉम्ब ब्लास्ट
मध्ये सगळ्या आरोपींना ज्यांनी पहिल्यांदा शोधलं, आरडीएक्स कोणाच्या घरी होतं हे शोधून काढलं. आरडीएक्स आलो कुठून हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला. 65 किलो चालू कुठून, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. अजूनही सांगतो की आतंकवादाला धर्म, जात, पंथ, रंग नसतो. आतंकवादी असतात. कुठल्याही जाती धर्माचा त्याचा कधीही संबंध जोडू नये. हे उशिरा सुटलेलं शहाणपण जर त्यांना आज सुचत असेल तर ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. NIA सुद्धा इतकं वर्षानंतर हे सांगतो की नाही कोणीही दोषी नाही आहे. मग एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि याच्यासाठी सर्व राजनैतिक मतभेद विसरून सर्व राजनैतिक पक्षांनी याच्या बाबतीत लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे. इस फैसले से 2 सवाल खड़े होते हैं. अगर 10 साल फैसले में आने लगता है, वक्त लगता है, तो मुझे लगता है और आरोपी की रिहाई होती है, तब अहम सवाल आरोपी खड़ा करते हैं, जैसे ट्रेन ब्लास्ट में किया कि हम निर्दोष थे फिर भी इतने साल ट्रायल चलाए. तो मुझे लगता है कि इस प्रकार ट्रायल को देरी होना यह आज हमारे कानून में कहाँ तो भी खामियां हैं. दूसरी बात यह है कि जहां 2 इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज आती है वहां हमेशा 2 इन्वेस्टिगेशन का तालमेल नहीं बैठता है. और कोर्ट ने ये अपने फैसले में कहा है कि प्रोसिक्यूशन ने ये कड़ी नाकाम हो गई प्रोसिक्यूशन, और इसलिए आरोपी की रिहाई हो गई. हिंदू जो है वो टेररिस्ट नहीं होता है. इस देश में जितने टेररिस्ट हैं उनका जो है एक ही धर्म है, इसीलिए वो प्रूफ हो गया. इतने दिनों से कांग्रेस ने जो है पूरा सैफरन टेररिज्म, राज्य की सरकार, केंद्र की सरकार, यही सब घटिया काम करती रही. आज दूध का दूध, पानी का पानी हो गया और ये कांग्रेस को भुगतना पड़ेगा. और शिवसेना की तोड़फोड़ जो हुई, एकनाथ शिंदे साहब भी इसी कारण से निकले. उनको लगता था कि ये मुस्लिम पॉलिटिक्स कर रहे हैं. पाकिस्तान के लोग जो टेररिस्ट एक्टिविटी करते हैं उन्होंने ये ब्लास्ट किया और आपने सैफरन टेररिज्म के नाम पर जो है भारत में दंगा फसाद मचाने की कोशिश की. काँग्रेस एक्सपोज हुई. मुंबई बॉम्बस्फोटाचे आरोपी आणि मालेगाव बॉम्बस्फोटाचे आरोपी हे सुटले असतील. आता सरकारने भूमिका घ्यायची आहे. सुप्रीम कोर्टात जाण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यायचा का हे सरकारने ठराव, काय त्रुटी आहे. कारण जर अशा पद्धतीने पुराव्याअभावी जर आरोपी कुठले सुटले असेल तर उद्या कोणी अशा पद्धतीचं घालू शकतो याची भीती लक्षात घेऊन कडक भूमिका घेऊन काय करता येईल याचा सरकारने विचार करा. 17 साल के बाद जो फैसला आया है, हम तो इसको फैसला बोलते हैं. न्याय नहीं है, ये फैसला है. न्याय नहीं है, फैसला है. 17 साल का जो हमारा समय गया वो वापस कौन करेगा, इसकी भरपाई कौन करेगी. आज कोर्ट के फैसले से तय हो गया कि हिंदूवाद कोई थ्योरी नहीं है. ये भगवा को आतंकवाद करने की साजिश थी. एक तरह से भगवा की जीत हुई है, भगवा की विजय हुई है. जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे. ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. जे पदरात पडलं यश, त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे. त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे. ठीक आहे, कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठल्या मला काही त्यात स्वारस्य नाही. ठीक आहे, ज्या प्रकारे आत्तापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली, कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते, याच्यात मला जास्ती आनंद आहे. आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलं, याच्यासारखं दुसरं सुख मला दुसरं काही नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.